करायला लागलं ते साईड प्रत्येक जण देणार दिला. तर हॅलो मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडक वालं स्वागत आहे. आज आपण परेल फिनिक्स मॉलला चाललोय आपली गाडी घेऊन जरा सर्व्हिसिंगला. आणि आज आपण कामावरून आल्याला डायरेक्टच चाललोय. आज आंघोळ वगैरे काही फ्रेश झालो नाही, तसंच चाललोय. नाईट करून आलो आणि तसंच चाललोय. तर पुढे बघत राहा. आपला भाऊ सोबत आहे, व्हिडिओ बनवायला कोणतरी कॅमेरामॅन लागतोच आणि आपला भाऊच असतो 2 नंबरचा रोहन. आणि चला पुढे बघत राहा. काय बाबा, आजचा दिवस पूर्ण कामातच चाललाय. विषय आड झालाय. आंघोळ पण नाही केली अजून, फ्रेश काहीच नाही, डायरेक्ट चाललोय. यायला किती वेळ लागेल सांगू शकत नाही. गाडी सोडून यायला लागते का माहित. कसं आहे मग सातारा एक्सप्रेस माझी लेक लाखात आहे. भाऊने मस्तपैकी गांधी टोपी घातलेले मस्तपैकी. आता समोरून धावायला येतोय का नाही माहित नाही, कारण की त्याकडे आहे रिक्षा आहे. एकदम जापुक्षीना निघून जाईल तो. आपल्याला जाडो मारणार होता. आता काय गावाला घ्या समजून. काय बाबा कसं आहे ट्रॅफिक? लय घाण लय घाण म्हणजे आम्ही ट्रॅफिकच्या वेळेत निघलो तर ट्रॅफिक नाही तर काय करायचं ना. 15 मिनिट जावं तर लागलंय. दाजींचं लय चिडायला लागलं. दाजींना एक तर त्या गाडीवरून टाइम भेटन झालाय. दाजी आज जर नसतो गेलो तर काय दाजीने आज खाली वलीच केली असते आपली. बरोबर आहे त्यांचं पण यार, काम वेळेत झाली पाहिजे. गाडीचं नुकसान होतंय गाडी उभा राहून. घरातून हप्ते भरायचे का सांग बाबा. गाड्या घेणं लय सुखाचं आहे, वापरणं लय अवघड आहे. काय बोलायचं बघ, ट्रॉफिक बघ त्या साईडून. तोच रोड आपल्याला तिकडे फुटणार आहे. मग विचार कर मग. काय बोलणार याच्यावरती तू? हाय का तुझ्याकडे बोलाय काय सत्ता नाही. हे बा पूर्ण पॅक आहे रोड. तेच रोड पुढे तिकडे साईनला जोडतोय, कारण की साईनचा ब्रिज बंद असल्यामुळं तिकडून जायची वेळ आली. नेहरूनगर मधून वर घातली असती तर तिकडून पण तीच बॉल. जा बाबा जा. कुठे भाऊ आपण? आता आपण आहे घाटकोपरला, चेंबूर नाके तिकडं. आता डायरेक्ट ह्या हायवेने परेलला. सॉरी ह्या समोरच्या. मला वाटलं ह्या हायवेने जायचं. तिकडे मैत्री पार्क वगैरे चेंबूर साईडला जातो. हा देवाच्या दव्यानं खाली भेटला हा रोड. आता बघू पुढं कसं होतंय ते. आईचं या घंटा खाली भेटलाय तेव्हा पॅकच आहे. सिग्नल पर्यंत जरी पॅक दिसतंय. सिग्नल नाही, वर चढेपर्यंत पॅकच असणार आहे. आता इथून पूर्ण तो साईन पर्यंत पॅक रोड आहे. चुनाभट्टीचा जो आहे ना, सांताक्रूजला जातो तिथपर्यंत तुला पॅकच दिसणार. म्हणजे बघायला गेलं तर अर्ध्या तासाचा रोड आहे, त्याला आपल्याला किती टाइम जाणार? कम से कम 1-1.5 तास जाणार. कम से कम अर्ध्या तासाचा 15 मिनिटाचा रोड. 15 मिनिटाचा आहे. मॅप वरती दाखवतो 40 मिनिटं. ते तिकडं तर टाइम जाईल लागा. इथं 15 मिनिटाचा फक्त. तिथपर्यंत टाइम, तिथून पुढे टाइम नाही लागणार जास्त. हे बघा असं मध्येच लावले आता ना, इकडं ना तिकडं. नवीन नवीन शिकलेले असतात काय? नवीन ना ते जुने असतात. नवीन नेट चालवतात लक्षामध्ये लाईन मध्ये. हा, इमानदारीनं नवीन चालवतात. हे असतात ना ते स्वतःला वर स्मार्ट आणि स्वतःवर त्यांचा भरोसा असतो. मी नाही टाकू शकत तशी, माझी दमच नाही तशी. त्या साईडला काढतात. पॉसिबल असेल तर साईड भेटते अँबुलन्सला. मुंबई तेवढं एक मुंबईमधले भारी. करायला लागलं ते तर मग पर्याय नाही. यांच्याकडे पण काय पर्याय? काय तिसरी झाली नाही मग काय तर. मुंबई आहे बाबा. घामाघूम झालोय पूर्ण. एसी चालू केली ते, पण जास्त एसी पण चांगली नसते. सीएनजी जाणार ते जाणार आणि अजून रात्रभर पण एसी मध्ये, दिवसभर पण नको. करतोय मध्ये मध्ये चालू तसं, पण थोडंसं गरमी पण लागलेली बरं आहे. ओव्हरटेक करून जायचं आहे. एका लाईन मध्ये नाही चालणार. पाठून प्याप्या वाजवणार, इकडून प्याप्या वाजवणार. आम्ही पण बाईक चालवतो रे, पण थोडं समजून घेतलं. जेव्हा मला पण गाडी येत नव्हती तेव्हा मी पण अशीच चालवायचो. जेव्हापासून मी पण मोठी गाडी चालवायला लागलो मग मला कळायला लागलं. म्हणून मी जास्त आडवं बिडवं जात नाही आता मोठ्या गाडीला.
प्रत्येकाला कळतं. हॉर्न पण द्यायचं भीती वाटते, माणूस घाबरत अर्थ, म्हणून जेवढं होतं तेवढं आपण कंट्रोल केलं बरं असतं. हॉर्न दिला का घाबरून जातात, अजून दचकतं माणूस. आता हा इकडं मारणार, हा मला माहित आहे. गाड्या तरी पळवतोय, गल्ली बेली तर कंट्रोल पण नाही व्हायची गाडी. बघ फुल ट्रॉफिक, असं लेवल मध्ये गाड्या चालतात. पण इकडे फक्त ते उंदरा पिलागत कशी बघ ना, सगळी बाईकवाली मध्ये 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 तर पडते ती. झाड झालाय हो, सगळा गेमच पलटी. तर अशा रीतीने आपण आता आलेलो आहे तिथे. आता इथून पुढे बाबा सांग पटकन, इथून पुढे मला जास्त माहित नाही. पुढून राईटला घ्यायचं आहे, खालून डायरेक्ट. हा खालून येतो ना. हा तर ठीक आहे. आता आपला भाऊ सांगतोय आपल्याला जास्त काय माहित नाही इथली. आलोय बरोबर आलोय असं वाटतंय मला बघून. तर आता राऊंड मारायचा आहे परत पुढे. नाही तर एवढ्या वेळाने आलो, पण परेलला किती तास गेले? एवढं झालं 2 तास गेले आपले. दाजी असते तरी 1-अर्ध्या तासामध्ये गाडी बंगाट करून आणली असती नुसती. ट्रॅफिक मुळे खूप टाइम गेला. पूर्ण गाडी फिरव तिकडे घ्यायची आतमध्ये. पूर्ण आतमध्ये जाऊ दे. इकडे सिक्युरिटी वाल्यांची मीटिंग. हा थांब. हा इथंच खालीच आहे बहुतेक. इथं खाली आहे, खालती काय विचार त्याला विचार. खालती आहे का वरती आहे तेच माहित नाही. बघू चल जे होईल ते. हेच चुकला राऊंड तर पूर्ण आपल्याला परत गाडी बाहेर काढायला लागेल. नाही हाय बरोबर. हा आत्ता आलो बरोबर. सरळ जाऊ बरोबर नाही ह्या साईडला. हा सरळ म्हणजे तिकडे जाते. ही लाईन लागली. मोबाईल घेतले, चष्मा घे माझा. त्याच्यामध्ये आहे ना काहीतरी. ते नाही काय घ्यायचं. आता आपण गाडी सोडून चाललोय टॅक्सीने रोड परेल स्टेशनला. तिथून परत जायचं आपण ट्रेनने कुर्ल्याला. तर आपण आता इथून ट्रेन पकडले करी रोडवरून चाललोय आता कुर्ल्याला. आपण उभं राहिलो नाही जास्त दरवाजापाशी, आपण आतमध्ये जा, जास्त बाहेर नाही उभं राहिलो. रिस्की असतं बाहेर, तरी पण तुम्हाला धावण्यासाठी थोडंसं लय नाही थोडंसं उभं राहिलं. बघत राहा, मोठे बिल्डिंग इकडेच आहेत, लालबाग परेल साईडला. मोठ्या बिल्डिंग बघा.